दाटलेल्या घनातून जलधारा बरसती, झरझर धरतीच्या कुशीत विसावती. टपटप पडता धारा, सुटतो मंद वारा, सुगंधित झाला आसमंत सारा. नमस्कार आणि आपले मनपूर्वक स्वागत. पहिला पाऊस हा माझा स्वलिखित लेख आहे, तो मी वाचून दाखवते. पहिला पाऊस. मालती दुपारी वामकुक्षी घेत होती. अचानक विजा कडाडल्याचा आवाज आला. ती धावत खिडकीजवळ गेली. बाहेर अंधार दिसत होता. काळे ढग दाटून आले होते. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू झाला. मृग नक्षत्राचे आगमन झाले होते. जोराचा पाऊस पडू लागला. पावसाचे टपोरे थेंब घराच्या कौलावर वाजत होते. मध्येत विजांचा चमचमाट, कडकडाट, ढगांचा गडगडाट होत होता. लाईट्स गेल्या होत्या. सगळीकडे अंधार झाला होता. हवेत थोडा गारवा वाटत होता. उकाड्याने त्रस्त झालेली मुले गाढ झोपली होती. मालतीला या वातावरणाची भीती वाटत होती. ती तिच्या यजमानांना फोन लावत होती. नेटवर्क नसल्याने फोन लागत नव्हता. मालतीला आणखीनच काळजी वाटत होती. रस्त्यावरून पाणीच पाणी वाहत होते. वाहतूक थांबली होती. 2-2.5 तास मुसळधार पाऊस पडत होता. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट शांत होत होता. पावसाचा जोर ओसरला. मालतीची अस्वस्थता थोडी कमी झाली. तेवढ्यात तिच्या यजमानांचा फोन आला. रस्त्यावर पाणी आहे, मला घरी यायला उशीर होईल. मालतीला आणखीनच काळजी वाटू लागली. संध्याकाळचे 4 वाजले होते. लाईट्स आल्या होत्या. मालतीला थोडे हायसे वाटले. मालती खिडकीजवळ आली. मातीचा सुगंध येत होता. ढगातून मावळतीचा सूर्य आपले दर्शन देत होता. झाडांवर चमक आली होती. पाने स्वच्छ हिरवीगार दिसत होती. पानातील थेंबांवर सोनेरी प्रकाश चमकत होता. पक्षी आनंदाने उडत होते. सखल भागातून पाणी वाहत होते. खड्ड्यांमध्ये पाणी जमा झाले होते. पावसाच्या पाण्यात खेळणारी मुले मात्र आज मोबाईलमध्ये हरवलेली आहेत. मालतीला तिचे बालपण आठवले होते. रिमझिम पावसात भिजत भिंगोऱ्या खेळणे, पाऊस थांबताच बाहेर मैदानावर धावणे, वाहणाऱ्या पाण्यात उड्या मारून खेळणे, साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडणे. जणू असा लघुपटच तिच्या डोळ्यासमोरून सरकत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मालतीने दरवाजा उघडला. तिचे यजमान पावसाने भिजून आले होते. एव्हाना मुलेही आवरून बसली होती. मालती स्वयंपाकघरात गेली. कांदा भजीची तयारी करू लागली. एका शेगडीवर चहा ठेवला. मुलांनी पावसाची गाणी लावली. मालती वाफाळलेला चहा आणि गरम गरम कांदा भजी घेऊन आली. पहिला पाऊस, कुटुंबासोबत वाफाळलेला चहा आणि कांदा भजी आणि बरोबर ऐकायला पावसाची गाणी. वाह!